नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भोपळा आणि भोपळा खाण्यापासून आपल्याला काय फायदे मिळू शकतात याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, भोपळा हा एक शब्द एकदाच डोळ्यासमोर येते ती "चल रे भोपळा टुन्नुक टुन्नुक" म्हणणारी लहानपणीच्या गोष्टीमधील आजी. तर मित्रांनो, भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी कसा कसा महत्त्वाचा आहे. भोपळ्यामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते. शिवाय यातील अँटीऑक्सिडंटमुळे अनेक आरोग्य समस्या दूर राहतात. मित्रांनो, डोळ्यांसाठी भोपळा खूप लाभदायी आहे. लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन एमुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यातील रेटिना सुरक्षित राहण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए गरजेचं असतं. नियमित आहारात लाल भोपळ्याचा समावेश केल्यास मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. डोळ्याचे आरोग्य आणि दृष्टी उत्तम राहावी असं वाटत असेल तर आहारात लाल भोपळ्याचा समावेश जरूर करा. मित्रांनो, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत होते. जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. मात्र त्याआधी जाणून घ्या, रोगप्रतिकारक शक्ती कमी असण्याचे काय नुकसान होऊ शकतात. तर मित्रांनो, यामुळे तुमच्या शरीराला छोटे मोठे इन्फेक्शन आणि छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन लगेच जळू शकतात. अस्थमाचा त्राससुद्धा भोपळ्यामुळे कमी होतो. वातावरणात होणारे बदल आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे प्रदूषण अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देते. मित्रांनो, हृदयविकाराचा त्राससुद्धा कमी होतो. भोपळ्यामध्ये असलेले पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम असतात. भोपळ्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते. शिवाय ज्यामुळे हृदयविकाराचा सुद्धा धोका कमी होतो. ताणतणाव आणि नैराश्य कमी करायचे असेल तर मित्रांनो, भोपळाची भाजी नक्की खा. आणि हो, माहिती आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा.